हॅलो दादा हॅलो अजून मग माझी आहे मग बुवानी त्या मला तापवलेली नाही माझी तर अजून माझी आली असती आपण तापूया हॅलो 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 हा अजून या बरं वाटतंय पण अजून जरा भरून काढा गणपती बाप्पा मंगल मूर्ती कार्यक्रमाला सुरुवात आजचा हा पवित्र दिवस अजून काय पाऊस आलेला नाही कलगीतुरा सुरू झालेला आहे आणि हा ज्याप्रमाणे शाहीर म्हणाले की नाट्यगृहात लोक नाट्यगृह म्हणतात आम्ही म्हणतो पण आता दिवस आलेत की कोकणी लोककला ग्रह असे म्हणायची वेळ आलेली आहे कारण एकट्याच्याच 25 बाऱ्या या नाट्यगृहामध्ये आहेत तेवढीच नमाना बाकीच्या शाहिरांच्या बाऱ्या आहेत वर्षाचे 365 दिवसापैकी 200 दिवस या लोककला या नाट्यगृहामध्ये नांदत आहेत मग याला काही दिवसाने कोकणी लोककला गृह म्हणणार आहे शब्द आहे आपला तर बोवा कार्यक्रमाला सुरुवात करतो सुरुवात गणपती बाप्पा मोरया झालेला आहे आणि आज ज्याप्रमाणे म्हटलं की हा पवित्र दिवस आहे मारुतीरायाची लेकरं हनुमंतरायाची लेकरं कुठल्या एका टोकाला जाऊन तिकडे बसलेली खेडापासून जवळजवळ 50-1 किलोमीटरला आणि त्या गावच्या एका टोकाकडची लांजाकडच्या एका टोकाला मी आणि तो ऋणानुबंध जपला ज्याप्रमाणे मारुतीरायानं आपल्या शेपटीनं लांघा जाळली आणि कृपेचा आशीर्वाद ठेवला ती कृपेची शेपटी ह्या आमच्या पन्हाळजेपासून लांजातल्या वेवणी गडपर्यंत गेली आणि हा ऋणानुबंध जपला गेला आणि ह्या ऋणानुबंधाच्या अनुषंगानं मी या सगळ्या आमच्या वानर सेनेला घेऊन मी पण त्याचा एक वानर आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे सेवा करून स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा हा वारसा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालू ठेवला ते शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या महाराष्ट्रातला विठुरेवाला शाहीर विकास दामोळे आपल्या अश्वाच्या टापाखाने अवघा हिंदुस्थान पालथा घातला तो धनगर होता मल्हारा होळकर ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची ठिणगी आणि स्वातंत्र्याचा विचार याने पेरला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळू मामा माझी गावची देवी आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी धनी देवडोंगर कुळदेवता आई विठ्ठलाई देवी लांजाचा धनी केदारदेवी देव चव्हाटा अनंतेश्वर यांना नमस्कार करून रंगदेवता जागे बालक हे मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी आणि धनी मारुतीराया यांना नमस्कार करून मी मूळगावी बाबुरंगले घराण्यातील युवाशंकर यांचे बाबा राजाराम यांचे बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा तुरेवाला शाहीर विकास दामोरे तुमच्या चरणाचे धूळ मस्त केल्यावर माझी शाखा जय हनुमान नासंदर पन्हाळचे कोणवाडी यांसोबत मी तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आयोजक माझ्या घरचेच आहेत श्री कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोणवाडी आणि जय बजरंगबली कला पथक पन्हाळचे कोणवाडी यांचे अध्यक्ष आदरणीय अविनाश चिनकटे आमच्या ह्या पथकाचे आणि सहकारी आणि
या पूर्ण मंडळाचे कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोणवाडीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय सुरेशजी नाचरे माऊली, उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे, सेक्रेटरी मंगेश अरावडे, खजिनदार अजय शिगवण, योगेश पाटील आणि सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य, वाडेकरी, गावकरी, मानकरी मनाचा मुजरा करतो की तुम्ही आम्हाला एक संधी दिली. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. जैन ओजाळ माझा सोबती, माझा पाठीराखा, शाहीर प्रकाश गोसावे आलेले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत, सीडी वेडी सगळे आले आहेत. मी सीडीला बघितलं. शाहीर संतोष कलापटे माझे वस्तादच आहेत. आमच्या तेवढ्यातले राजेंद्र माईल आहेत, सचिन माळे आहेत, राजेंद्र माळे आहेत. पुण्यावरनं अनिकेत रसाळ आहे, जे हॉस्पिटलचे आमचे महेश चव्हाण आहेत, आमचे कशेडी गावचे प्रशांत पवार मंडणगड. एखादं प्रेम आपुलकी का असते हे माझ्या प्रशांत पवार यांच्याकडून बघून कळतं. शाहीर जनार्दन नाचरे आहेत, शाहीर विनायक धोपट आहेत, आमचे शिष्य विराज झोरे आहेत, सचिन कोलापटे, अनंत चौगले, रवींद्र लांबोरे, सचिन डोईफोडे, दिगंबर भोड, प्रफुल्ल मयेकर, शशिकांत मांडवे आहेत, वेदांत जाधव आणि माझा डोळकीला संदेश ओकटे माहिती आहे तुम्हाला, सिद्धार्थ बारगोडे. ऑर्गनला अजित चव्हाण आहे, बँजोला सतीश साळवे आहेत, ऑक्टोपॅडला रोहित टिके आहे, साऊंडला राजवादा पटाळ आहे आणि शाखा माझी. या सर्वांना मनाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात. हे पाणी सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्य तर मंडळी, सप्ताह सुरू आहे गगनगिरी महाराजांचा. ज्याने परमार्थ दाखवला, ज्याने भक्तियोग दाखवला, ज्याप्रमाणे मारुतराया श्रीराम स्वामींचा भक्त, एक दास पण इतकी भक्ती श्रेष्ठ की देवासमान त्या परमेश्वराला पूजला गेलं, त्या मारुतरायाला पूजलं गेलं. म्हणून कायम भक्त दास होऊन राहा. युद्ध सुरू झालं पांडवांचं आणि कौरवांचं, आणि सेना गोळा करायला आली सगळे, आणि कौरव पक्ष गेला आणि म्हणाले की श्रीकृष्णाच्या बाजूला उभं राहायचं आहे. श्रीकृष्णाच्या बाजूला अगदी मुखाच्या जवळ गेले आणि बसले, आणि हा पांडव जो पक्ष आहे तो मात्र पायाजवळ जाऊन बसला. माणूस उठल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की पहिले ज्यांच्याकडे लक्ष जाईल त्या पक्षात श्रीकृष्ण आहे. पण पांडव पक्ष, हे जे पांडव होते ते पायाकडे बसले होते. माणूस जेव्हा जागून असा झोपेतून उठतो, तो सरळ उठून असा पुढे बघतो आणि पायाकडे बघितलं, आणि पहिलं लक्ष पांडवांकडे गेलं, आणि त्यांच्या पक्षात श्रीकृष्ण राया गेले, आणि रिझल्ट आणि निकाल बघितलेला आहे. म्हणून कायम पायीचा दास व्हा. माज मिजाज हे सगळं तिकडे भगवंताच्या चरणाशी राहायचं. मारुती राहिला, आज परमेश्वर झाला, आणि तो गगनगिरी महाराज जे परमेश्वराच्या चरणाशी राहिले, सद्गुरुगती प्राप्त झाली, त्यांचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असं माझे प्रतिस्पर्धी शाहीर राहिलं नाव चुकून राहिलं. काय होत आहे, हळूहळू मला वय झाला आणि इसरायची सवय मांडीवर, आणि त्याच्यामुळे जरा गडबड. एक कॅशबीस आता मी काळ्या करतो, पण झाला आता वय आपल्या सध्या. तर माझ्या बायको खिचाळती काय को, आज थोडी व्हायची खिचाळली आहे. मला सुरांवर बोलतात, पण आज बुवानी स्वतःची वारी युट्यूबला ऐकायची, सुरांची खांडोळी करून टाकलेली आहे बुवा. म्हणतात
की आमची टिकला पाहिजे, संसार टिकला पाहिजे. अगं होय ग बाय, माहेरास मी त्याच्यासाठीच गेलो होतो माघारी. अगं घटस्फोट घ्यायला गेलो तुझा. आय लव्ह यू. शाहीर मानाचा मुद्रा प्रतिस्पर्धी शाहीर मान हा ठेवलाच पाहिजे आणि ठेवणार. काळी पाच द्या भाऊ, काळी पाच. लांबोरे आता काळी पाच नाही, काळी वरचे एक लगातो तो दुल्हे का या काळी. गगन गडावर जाऊन आलो मी. अरे गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. चैतन्याच्या अमृत धारेत न्हालो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान नालो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. आरती भजन कीर्तन करून श्रवण. सह्याद्रीच्या कुशीत बावडा झालंय पावन. झालंय पावन बावडा झालंय पावन. योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची ठेवण. जरूर एकदा जपावी जाऊन सुखाची आठवण. सुखाची आठवण सुखाची आठवण. ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी. ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार प्यालो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. नाही सन्मार्ग. सुतावरून येतो गाठता सुखाचा तो स्वर्ग. सुखाचा तो स्वर्ग सुखाचा तो स्वर्ग. जन्म
तन्मय होऊन करती साधना बाकी निसर्ग गगनगिरींना पाहून चंपित निर्मळ निसर्ग निर्मळ निसर्ग निर्मळ निसर्ग वेडे वाकडे शब्द त्यांचे हे गायलो मी वेडे वाकुडे शब्द त्यांचे गायलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतालो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतालो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतालो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी चैतन्याच्या अमृत धारेत नालो मी गगनगडावर जाऊन अवतालो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतालो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतालो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतालो मी हरवून देह भान सार गेलो हरवून सार देह भान गेलो बोल श्री गणपती गजानना रावदेवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल भीमा शंकर नारायण गुरव बाबे राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोलपूर जय हनुमान नाच मंडळाचा धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत. आमचे बाबू रंगले घराण्यातील वासवाणी या वंशावळीतील जगन्नाथ रसाळ माऊली आणि अनिकेत रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिकेत थोडा माणूस पुण्यावरून येतो सारखा. नित्या राया हे आमचे बंधू दत्ताराम चिनकटे यांच्या 2 कन्या 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. श्री कोंडवाडी हनुमान मंडळ उपाध्यक्ष आदरणीय जनार्दन चिनकटे माऊली यांच्याकडून नाथ मंडळासाठी पूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. कोंडवाडी हनुमान मंडळ सचिव श्री मंगेश रावडे माऊली यांच्याकडून 200 रुपये आणि गौरी अक्षय चिनकटे 200 रुपये आणि आमचे मंडळगडचे आमचे मित्र परी प्रशांत पवार आणि पार्थ प्रशांत पवार यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक. 2 फरमाईश आहे. हा एक काय आडवाने पाहतो मानायचा. बोवांचा भाग द्यायचा आहे. वाजलं
ओके ठीक आहे अर्धा तास आहे ना होय अहो हे झोपलं ना हा वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेर वाशील सासूर असेल त्या जमान्यात 20 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं मनोरंजनाचं माध्यम अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला नमानाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळं आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी न्हाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे नवस करायचो बाबा हिला पोरगा होऊन दे का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचं बघा तर VCR मधलं माहिती आहेत ना तुम्ही काय अमेरिकेतला नाही ना यू नो ना VCR पहिला पिक्चर अलका कुबल अशोक सराफ लक्ष्मण बेर्डे सगळी नावं पाठ दुसरा कुठला तरी दिल जले दिलवाले आणि घायल घातक तिच्या भरलं आणि सकाळ डोळे चोळायचं तर ह्या पुण्यान आमच्याकडं पोरे वाढलं या नवसान हो ह्याचं काहीतरी याच्यामुळे पिंट्या सांगा तेच नाही दुसरं काहीतरी माहेरच आलो ना मी तुमचा कुठे आहेत माझी बाई कुठे ती आज एकटी चालली घेऊन आली ना बाबासनी पण घाबरू नका मी घाबरवणार नाही भोकरणार नाही तुम्हाला तसा मी माणूस चांगला आहे माणूस चांगला हे सांगतात ना जातात बोलायला लय पण कासरा लगेच धरतात याचं काय खरं नाही पिसाळला तर काय होय अरे तुरेवाला आहे मी अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये भेंडी लांबोऱ्याकडे हिंमत मध्ये तो नाच करते जसं जाईल मी यांना सांगितलं आहे कलगीवाल्यासनी तुम्ही जसा जाणार तिकडनं मी नाही आलो तर बाईचा तुम्ही प्रेमान जावा मी तुला मोदकच देणार तुम्ही वाकड्यात जाऊन बघा अरे वाकड्याचा हाडच द्याला नाच करते तो आणि तुम्ही जाऊन तर बघा वाकड्यात तुमच्या पाया पडतो मला मारून टाका पण नमाल काय मला काय अरे काय होता इथं तुमच्या फरमाईश होता आणि इथं फरमाईश 2 मिनिटं ऐका आता इथली सिच्युएशन आता घरात आज काहीतरी म्हावरा बिवरा असणार दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार म्हावरा खाणार बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई 2 बटन टाईप ह्याला काय समजता काय नमन करतो शक्तिद्रात नमन घुसवतो नॉनसेन्स अरे पण यार ह्या बायकांचा बाजार बंद केला मी तो नाही कोण म्हणत यार 4 वर्षात 6 का 7 प्रश्न बोललं तर कोण म्हणत नाही मी काय मृदूंग आणला ना मनात ह्या काय किबो हे मला सांगा साहेबांनो पहिला नाचा त्या बुलबुल होता हे नव्हतं अरे एक पावरी एक झांज आणि ढोलकी होती ह्या सगळं आलं तर चाललं ना हो जरासा कुठं मी हा केलं तर इतनी जलती भेंडी पण टेन्शन नॉट अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे का माझ्याकडे मग अरे मी एक फरमाईश पहिली पिपी प्रशांत बोर कुठल्या बाजूला आहे फरमाईश नावगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं या ठिकाणी पार्थ प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे कुठलं आहे काय काय विचार हा किती आहे इथं काही नाही बर देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दर वर्षासारखं मातर सजू दे घर संत
चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. आता बुवांचा भाग झाला हवा बुवांची चाल कुठली होती हवा भरपूर मला माहिती आहे सगळं मला आता आठ नव्हता सगळं बुवांचं झालं होते कुठलं ते द्वारी उभा मी तुमचं गाणं होतं ते चालेल ना सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत आमच्या विजयभवानच्या लेखणीला नाव नाही ठेवत एक 2023 ला वारी झाली होती आमची राजन साळवी आमचा आमदार आला होता एक गमतीचा भाग हो मी काय त्यांची चूक नाही काढत आहे तर त्यांनी गण गायला की हे कोकणातलं खड्डा आहे तर गणपती हे बुजवा असं काहीतरी त्या आशयाचा होता अरे म्हटलं आता रस्त्याचा खड्डा बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना गणपती काय करील अहो आता उद्या कळमांची पूर्ण भरायची आहे गडी नाही म्हणू काय गणपती आपल्याला सांगायचं तेवढंच काम आहे त्याची एवढंच म्हटलं होतं तसंच बुवा विचारतायत गणपती समोर वेदू कुठं आहे तू हा गणपती समोर आणि सांगतात सांग हो गणा करू मी कुणाचे पूजन बुवा तुम्ही थोडा आहे देवाला विचारतात कुणाचं पूजन करू अरे त्या गणपती आपण पूजन करा अरे बुवांचा गण बघा सांग हो गणा म्हणजे समोर आई बापूस आहेत आणि त्यांना विचारतात सांग आईशी बापसा कुणाला मी बाप म्हणू असं झालं तर हे असं झालं ना रे गण असा था त्यांचा आणि वर सांगतात थोडं काय आहे कसे मी करू रे भजन बुवा मी सांगतो कसं भजन करायचं टाळ घ्यायचा नाल घ्यायची चकवा घ्यायचा आणि भजन करायचं गणपतीला काय विचारता अजिबात खुलं तुम्ही अजिबात खुलं असं कसा बघा भाग देतो बाबा तुमचा ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन घेऊन टाळनाल धरून ताल करा हो बापाचे भजन बुवा एवढं सोपं आहे चाल दिली भाग दिला आता तुम्हाला सोपा करून देतो याच्यात काय वावगा बोललो काय रे ह्याच्यात आता पिसाळती अरे पिसाळी तर मेरे को फरक नाही पडताय दुसऱ्या वारीचा माझ्याकडे पण वारीचा पैसे दिलेला आहे ह्यांना ह्यांच्या चुकात आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट एवढा जमता एवढा कसा जमता ह्या काय नाही जमत अरे लेखणी आहे लांबोरची लेखणी बघा फक्त आता किती वाजलं शट यार घड्या बिड्या सगळी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा सांगायचंच नाही किती वाजले हा आता देतो आपला बुवा माझी चाल आहे तेवढ्यातला आलेत माईल कुठं आहेत रामाचं गाणं गायला होता लांबोरे बुवा सुरांमध्ये काढतात लांबोरे बुवा 25 चाली लावल्या ह्या दिसत नाहीत लांबोरे बुवाची चाल आहे जाऊन आता सर्च करा किती द्यायची काळी 5 काळी 4 रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा त्या राजारामाची भक्ती करणारा मारुतराया ती भक्ती किती श्रेष्ठ आहे रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा हा प्रणाम मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम
अरे मुखात एकच नाव श्रीराम, जय राम जय जय राम. नाही नाही नाही, ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना. ते काय बोलले, सोपं पडाव ना, सोपं पडल. लांबरे बोने चाल ऐकवली, उत्तर द्यायचं, मानून जाऊ सांगा त्यांना. संसारात अडकून गेलो, नाही गेलो परीला. बुवा बरोबर बोलले. 90 दिवस 92 दिवस उरले, 14 तारखेनुसार बरोबर आहे तेवढं. बाप्पा 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार, माझ्या झोपडीत येणार, झोपडीचा राजमाल होणार. बायका पोरं जाणार, माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार. दुर्वा आणल्या, येडं वाकडं मकार केलं, बसवला बाप्पाला, जसं जमला तसा प्रसाद ठेवला. त्याची कधी तक्रार नाही आपल्याकडे. आणि तो बाप्पा 5 दिवस राहिला, तो उरले 360 दिवस. ही हमाली आम्ही करतो. ह्या ट्रेनचा प्रवास, ह्या कर्ज, या ताप, पोरं टोरं त्यांच्या शाळेला या, ही मंडळ सगळं आहे. सकाळी आंघोळ झाली, 5:34ची ट्रेन. त्याच्या आधी फक्त दिवा कामावर नाव. एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं, काहीतरी रेस्टिकेट केलं की डोक्यात एकच, गाव देवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला. सांग सकाळ त्याचं नाव, बाप्पाचा विषय व भाग त्या जमलं तर. संसारात अडकून गेलो, नाही गेलो परीला. पूजा मांडली देवी जणू हा चौरंगाचा खांब. अरे करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच नाम. संसारात अडकून गेलो, नाही गेलो परीला. पूजा मांडली देवी जणू हा चौरंगाचा खांब. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. 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 संसारात अडकून गेलो, नाही गेलो परीला. पूजा मांडली देवी जणू हा चौरंगाचा खांब. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. समर्थ रामदास राय सांगती, संसारात या नियम दिसावा. आधी प्रपंच करावा नेमका, त्यानंतर परमार्थ असावा. पावन संसारान परमार्थ, पावन संसारान परमार्थ. काळचा कष्टाचा खांब, पूजा मांडली देवी जणू हा चौरंगाचा खांब. जपता जपता राम बाप्पा जपतो अंतरी नाम. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. पावन संसारान परमार्थ, काळ कष्टाचा घाम.
कष्टामध्ये मग शोभून दिसतो नराचा तो नारायण जाणा करता करता काम करतो अंतरी बापाना संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला तुझ्या मांडली देई जणो हा चौरंगाचा खा करता करता काम करतो अंतरी बापाना 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 अरे करता करता काम जपतो अंतरी बापाना बोवा याचा भाग द्या किंवा याची चाल द्या काय द्या नवीन आहे तुमच्यासाठी नाही तरी काय प्रॉब्लेम नाही त्यात विजय भवन आहे काही प्रॉब्लेम नाही याच्यावर मी तुम्हाला काय बोलणार नाही बिलीव मी आता गवळण मथुरेच्या बाजाराला थाटमाट करून गवळण निघालेले आहे या नमांना गवळणी निघालेली आहे डोईवर माठ आहे पण डोईवर काही पदर नाही असं बोडकेपणाने जाऊ नये अरे डोक्यावर पदर पाहिजे परवा गवळण गायली तिथं तर मला बोललं का पटलं नाही व पटायला काय करार केलाय आपण की पटलंच पाहिजे नाही पटलं तर जावा माहेरास मी परत माघारी येईल आमचं सीएम म्हणलं होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी परत माघारी येईन मी परत माघारी येईन पण तुला म्हणून घटस्फोट अरे बायको म्हणजे सोन्यासारखी भेटली बघितली ना पण ती बोलती निश्चित तोंडाळ ना व्हायचं जरा कमी केलं अरे मी कर्तृत्वान मरता अरे काळा बिळा असलो म्हणून काय त्याला अरे खमके आहे अरे नाम कमवलंय पैशाला काय कमी नाही पडणार लिहून ठेवायचा पैशाला काय कमी नाही पडणार मी काडवड करीन आणि पैशाला कमी पडले पैसा असे येतात बघितलं शेवटची 15 मिनिट सवा भरा तुरेवाला म्हणूसाठी काय नाही मग ते ना दुसरी बारी त्यांना किती मिनिटाची किती शेवटची 15 मिनिटं आहे मला वाटतं बक्षीस कोणवाडे हनुमान मंडळ सहसचिव महादेव पाटील माऊली 101 रुपयाचं पारितोषिक श्री कोणवाडे हनुमान मंडळ कार्यकारिणी सभासद पांडुरंग नाचरे माऊली यांच्याकडून 1001 रुपये मुलांसाठी 1001 रुपये त्यानंतर पोरांना श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे रत्नागिरीचे श्री सतीश जोशी माऊली यांच्याकडून मंडळाला शुभेच्छा 501 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद माऊली आणि तिघांची यारी दुनिया झकमारी संकट आई जोडली राजा कटकन तिघांची यारी दुनिया जग रे ही कुठली संकट आहे काय बरं त्या अखेर वाईट तळकंबा संघटना असं व्हायचं खुर्द मानगाव यांच्याकडून सतीश प्रतीक मोरे साहिल दौंडे सतीश माटल गोवा आज नवरा बायकोच्या भांडणात पोरं काढणार नको ही संघटना मला नंतर भेटावं सांगा तरी ना काय लिहून मनातल्या मनात वाचलं काय पण हो योगेंद्र मांडवे 1001 रुपये गगनगिरी महाराज गाण्यासाठी थँक्यू सो मच माझा हा आता बुवांची कमाल ना तर तेरे नाम आता 15 मिनिटात आहेत बुवा छान गवळण राधेला प्रेम करावं कृष्णाला थोडीशी खोडी काढावी एवढीच आहे हा तर मी काय म्हणतोय लाल लाल कलरची वांगडी अरे वांगडीचा कलर लाल चल माझ्या सोबत चाल मला जमत रे काय मला म्हणतात ते असं अरे करून शृंगार साज हाय डोईवर पदर नाय हे गवळण तोऱ्यात हाय हिलय लय तोऱ्यात हाय अरे चूर चूर बोलते चोंबडी भेंडी चोंबडीचा रुबाब काय त्याला काडीची अक्कल नाही अरे म्हणजे आता वर सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढा ज्ञानी नाही म्हणतात म्हणजे हे अडाणी मग अडाण्याने किती बोलावा अडाणी शिकवावं किती अडाणी स्वतःच म्हणता आणि मला शिकवता
मी वायसात नेहमी आहे मांडून जाऊन सांगा दिसली. अरे करुण शृंगार साज आहे पण डोईवर पदर ना, तरी बी तोऱ्यात हाय कवळण तोऱ्यात हाय. चुरू बोलते चोमडी, चोमडीचा रुबाब काय, कवडीची अक्कल नाही बघायला कवडीची अक्कल नाही. करुण शृंगार साज आहे पण डोईवर पदर ना, तरी बी तोऱ्यात हाय कवळण तोऱ्यात हाय. करते ही बडबड उगाच बडबड, बोलते कशाला घालून पाडून, बोलते कशाला घालून पाडून, बोलते कशाला घालून पाडून. स्वतःच दम नाही तुझं हे काम नाही, बोलतेस कुणाच्या पत्रा आडून. गुरगुर केली शेंबडी नकाला शंभूड हाय, गुरगुर केली शेंबडी नकाला शंभूड हाय. गवळण तोऱ्यात हाय तिला माझा अक्कल नाय, गवळण तोऱ्यात हाय गवळण तोऱ्यात चुर बोलते चोमडी, चोमडीचा रुबाब काय, गवळीची अक्कल नाय बघायची गवळीची अक्कल त्याचं पण काहीतरी जमलं तर भाग द्या. मी काय घाबरत नाही कोणाला, मी काय बायकोला सांगूनच झालेलं आहे. आलो तर तुझा खूप बघित राहा. मोहनच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. मोहनचा प्रश्न आहे काय? मोहनचा प्रश्न माहिती आहे? आई जाखादेवी कलामंच मुंबई भालावली राजापूर, एकदा नमन झालंच पाहिजे. कसं पाहिजे माहिती आहे काय? जाखादेवीच्या पोरांनो, जेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात ना नमन लय भारी करतो, पण जेव्हा 2 सांगतात ना की नाही केलं पाहिजे, त्याची 2 जी असतात ना ही पण कोकणातच असतात. ते काय आपले दुश्मन नाही. बघा आपण जर प्रसिद्ध झालो ना म्हणून इतक्याही माणसाने कधी ओढू नये, त्या लोकांमुळेच आपण झालो असतो. तर त्यांनी सांगितलं नाही करायचं तर आपण थांबलं पाहिजे, किमान थोडं ऐकलं पाहिजे. मोहनच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. मोहनचा प्रश्न जगजाहीर आहे, अनेक वर्ष आमच्यावर आहे, आम्ही प्रयत्न केलेला आहे. शाहीर विजय निकम तुमचे बाबा आहेत, तुम्हाला त्यांचं उत्तर सांगितलं असेल. नसेल सांगितलं तर बुवांना फोन करा आणि विचारा की जे उत्तर देतोय ते. तर प्रश्न बुवांचा आहे, कोणत्या सद्गुरूने बसा पोरांनो बसा, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या संत सद्गुरूंचे नाव काय? तर राजेश बुवा, त्या संत सद्गुरूंचे नाव आदित्य राणूबाई. राणूबाई आदित्य राणूबाई. ह्या आदित्य राणूबाईने कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. या सद्गुरू आदित्य राणूबाईंना रनुबाई किंवा रांदल देवी किंवा रणादेवी असेही नावे आहेत. तर शाहीर खानदेशामध्ये म्हणजे नाशिक तिकडे वरती धुळेवेळे खानदेशात घरी लग्न कार्य किंवा मुंज असेल तर लग्नापूर्वी या रणादेवीचं मातीच्या घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या पुतळ्याशी रविवारी लग्न लावण्याची प्रथा आजही आहे. आणि पुरोहित मंडळी या रन्नासना देवी असंही करतात, कारण शेतातील काळी माती भूदेवीचं प्रतीक आहे, तर दिवा हे तेजोनदीचं सूर्याचं प्रतीक आहे. तेव्हा शाहीर पुन्हा एकदा एका कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न ज्या सद्गुरूने केलं त्यांचं नाव आहे आदित्य राणूबाई. आणि याच राणूबाईंना रनुबाई, रांदलदेवी, रणादेवी किंवा रन्नासना देवी असं देखील म्हणतात. माझे गुरुवर्य, माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून हा उत्तर देत आहे. अपेक्षा करतो की आज प्रश्न पुढे. आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, शेती करायला कमरेला आखडी कोयती बांधून तुझं नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही, असं बळीराजाला वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. मंडळावर गाणं नंतर म्हणू काय, पद घ्यायला पाहिजे. लावा ध्यान ठेवून उघड कान. अरे बुवा
लावा ध्यान ठेवून उघड कान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये साऱ्या ध्यान अरे सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान लावा ध्यान लावा सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान लावा ध्यान लावा ध्यान अपनी बोलती असता समरेला सुष्ट येणार नाही तुझ्या नशिबाला सुष्ट येणार नाही तुझ्या नशिबाला सुष्ट येणार नाही तुझ्या नशिबाला कोणी दिलावर सांगा या सभेला जिंकून जावा डाव आज या रणाला जिंकून जावा डाव आज या रणाला जिंकून जावा डाव आज या रणाला वागवान हड हड सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान लावा ध्यान ठेवून उघड कान लावा ध्यान ठेवून उघड कान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान लावा ध्यान आज शेवटचे 2 मिनिटं आहेत ते एवढे घेतो. आज राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे. लोक म्हणतात की तुम्ही काय राजकारणावर बोलू नका किंवा काय, हे राजकारण नाही. आजच्या घडीला महाराष्ट्राचा एकमेव आशेचा किरण. मी जेव्हा कामाला नव्हतो तेव्हा अनेक लोकांचे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट्स दिले होते किंवा कामही देखील केलं मी त्या दरम्यान. पण जे इथून आहे ते इथून आहे. राजसाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोककला आमची नांदली, शक्तितुरा असेल नमन. तर इथे दैवतांच्या नंतर त्यांचं नाव घेण्याची प्रथा आहे. एकमेव आहे ते ठाकरे बंधू किंवा ठाकरे परिवार आहे. हा अनुषंगानं मी गाणं त्यांना बड्डेच्या शुभेच्छा देतोय. त्या काय तिथं पोचल्या नाहीत तर इथून भावना असल्या पाहिजेत. अरे मनसेचे सण शिवाजी राजा यांच्या नावावर आणि तिथून ते बाळकृ तिथे गेलेला आहे. राजांचा आदर्श तिथे आहे, शिवमुद्रा तिथे आहे त्यांच्या झेंड्यावरती. मनसेचे सरसेनापती आदर्श मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना शुभेच्छा वाढदिनापती आदर्श ज्यांचे छत्रपती मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. झालेले आहेत पोहांची गाण्याची चाल दिलेली आहे. गवळीला ती गमतीत एक फक्त जरा तो गावरान शब्द आला, त्याने काय होत नाही. बारी संपूया. जय हिंद.